600 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याकडे पाहूनच मन प्रसन्न होतं. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना पर्यटक बेधुंद होतात. संततधार पावसानं साताऱ्यापासून 25 किलोमीटरवरचा ठोसेघर धबधबा मनमुराद कोसळायला सुरुवात झालीय. शेकडो पर्यटक ठोसेघरला भेट देत आहेत. ते छान ठिकाण आहे इथं आणि पाऊस पण खूप छान पडत आहे. अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. सध्या वातावरण चांगलं आहे. शासनाने इथं व्यवस्था चांगली केलेली आहे. जाण्या येण्याची सोय आहे. चहा पाण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत. इथं सगळी व्यवस्था अतिशय छान झालेली आहे. हिरवाईचा शालू पांघरलेली धरती पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. रंगीबेरंगी रानफुलं लक्ष वेधून घेत आहेत. गवताच्या पात्यांवर विसावलेले पाण्याचे थेंब मोठ्या समान दिसत आहेत. पर्यटक त्याचा आनंद उपभोगतायत. डोंगर दऱ्या खळखळणाऱ्या छोट्या धबधब्यांमध्ये पर्यटक आनंद लुटतायत. हा फेसळणारा पाण्याचा धबधबा बघून पुन्हा हे दाट धुके, त्यातल्या त्यात हिरवीगार दाट झाडी बघून मन कसं असं एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. आणि अमेझिंग, अप्रतिम निसर्गाची जी किमया म्हणतात ही खऱ्या अर्थानं मला आज इथं ठोसेघरला आल्यानंतर दिसतंय. रोजच्या जीवनातला कोलाहल बाजूला ठेवत ठोसेघरला आलेला पर्यटक निसर्गाचं विलोभनीय रूप घेऊन परत जातो तेव्हा त्याला नवी उभारी मिळालेली असते. अगदी हुबेहूब ठोसेघरच्या धबधब्यासारखी सतत ओसंडून वाहणारी, आनंद देणारी. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.